गुड मॉर्निंग मित्रांनो. आज मी सकाळ उठलेला आहे दुकानात जाण्यासाठी. तर तुम्हाला मी पहिले मागचं सीन दाखवत आहे. बघा आमचं मागचं सीन कसं दिसत आहे, कसं वाटते ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. मग मम्मी काय झालं आता? मम्मी काय रेडी केलं तू आता? भात बनवलं. मम्मीने तर भात बनवलेला आहे. हा आमचा काकाचा मुलगा बघा. काकाचा मुलगा रोज सकाळी येतो. मी आंघोळ करतोय, नंतर येतोय थोड्या वेळात. आणि मी आंघोळ करून झालेली आहे माझी. पप्पा देवबत्ती करायत आहेत. तिथपर्यंत मम्मी काय करते बघूया. मम्मीला सांगितलं चहा दे. मम्मी चहा देते आता मला. मम्मी चहा दे मला लवकर. मम्मी चहा दे ना, मला जायचं आहे दुकानामध्ये. माझी मम्मी चहा घेऊन आली. सकाळ जाम कामं सांगते तिला. चहा एक बेस्ट लागतो आमच्या मम्मीच्या हातचा. आता पाया पडेल देवाला. पप्पा तिकडे आहेत, काहीतरी बोलत आहेत दुसऱ्यांची, काकाशी. काकाला कोलबी पाहिजे, पप्पाला कोलबी पाहिजे वाटते. ते काकांशी बोलत आहेत. नारळी पौर्णिमेचं बघा काय चालू आहे आमच्याकडे. आज आमच्याकडे नारळी पौर्णिमा आहे. नारळी पौर्णिमा मांडणार आहेत. वेगवेगळे हाय, आमचा सुमित युट्यूबर. आमचा नितीन वकीलकडे पैसे बघा किती आहेत. उद्या नारळी पौर्णिमा, रक्षाबंधनचा दिवस. तू डिस्टर्ब करू नको, युट्यूबर. पप्पाच्या आणि आमच्या नितीन वकीलचे भांडण लागलेले आहेत. आपण आपले पैसे नाही त्याला. अरे ते पैसे स्वस्त मिळेल नाही, 50-100 रुपये घेतली. 40-30 रुपये मिळेल. 40-30 रुपये. 40 रुपये जोडी. तू सांगितलं 40 रुपये जोडी. आपण आणलेला कॅ भाऊजी बघा नारळी पौर्णिमा साजरा करायची तर पत्ते खेळायचा यांचा विषय चालू आहे. बघा ना, पैसे वाटले तर आपण करूया. हे आमची नारळी लिस्ट. पौर्णिमेचा सण आणि ते एक चांगला लेख लिहू आणि प्रत्येक ग्रुपवर आपल्या टाकू. हा बा आमच्या इकडचा कुत्रा. चल निघ आता, निघ ना. व्हिडिओमध्ये घेतला तर जास्त. तुझ्या पार्टनरला घेऊन निघतो बघ. चालला बघ. आता दुकानात जायची वेळ आली. यांचं काय चाललंय काय माहिती. नारळी पौर्णिमा उद्या आहे. आज किती काय काय बोलतात. हा वकील ना वकीलगिरीच करणार आहे. आपण काय करू त्याचं. हे बघ एक टीव्हीला आला बा आमचं एक. हा बा हा आमचा एक मंडळाचा कार्यकर्ता, खूप काम करतो. आमच्या गावातली काकू. आता आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये पोहोचलेले आहेत. तर आम्हाला वेळेवरून सफारीला पोहोचण्यासाठी फक्त 7 मिनिट लागतात. मग पप्पा आमची गाडी चालवतात ना, जशी काही बैलगाडी 10 मिनिट लावतात पोचायला. पप्पाला सांगितलं माझ्या हातामध्ये गाडी द्या. पप्पा सांगतात दुकानात पोचायचं आहे, वरती नाही. काय बोलायचं आता पप्पाला पण. आणि जाऊ द्या. आजचा ब्लॉग मी इकडेच थांबवतो. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. चला बाय बाय.